आज पाथरी शहरात पत्रकार संरक्षण समितीच्या अध्यक्षपदी, उपाध्यक्षपदी व सचिवपदी व मराठवाडा जिल्हाध्यक्षपदी निवड करण्यात आलेली आहे. आमच्यासोबत आज मनेरे मॅडम आहे, जे तालुका अध्यक्षपदी त्याची निवड करण्यात आलेली आहे. मॅडम, आज पत्रकार संरक्षण समितीच्या वतीने सर्व पत्रकार बांधवांना आय टी कार्ड वगैरे देण्यात आलेले, त्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. आपण तालुका अध्यक्ष या पदावर आपली नियुक्ती करण्यात आलेली आहे. पत्रकारांना असं शासनाकडून कोणती अशी मदत मिळायला पाहिजे, शासनाकडून पत्रकारांसोबत त्यांचा व्यवहार कसा असायला पाहिजे, शासनानं पत्रकारांना कोणकोणत्या बाबतीमध्ये त्यांना सवलती द्यायला पाहिजे, असं काय मत व्यक्त करतात? काय? मी रेखा मनेरे, पत्रकार संरक्षण समितीची तालुका अध्यक्षपदी माझी निवड झालेली आहे. आणि पत्रकार संरक्षण समिती शासनाकडे ज्या आमच्या समितीच्या वतीने पत्रकाराच्या ज्या काही मागण्या आहेत, जसं की टोल नाके आहेत, तर पत्रकाराला टोल नाक्यावर कर घेण्यात येऊ नये, टोल मुक्त झालं पाहिजे. आणि जे शैक्षणिक त्यांचे काही लाभार्थी मुलं आहेत, त्या मुलांसाठी शिक्षणामध्ये सुद्धा त्यांना सवलती मिळाल्या पाहिजे. आणि काही पत्रकार असे आहेत ग्रामीण भागातून आणि ज्येष्ठ पत्रकार सुद्धा आहेत, त्यांना राहायला घर सुद्धा नाहीये, तर घरकुलाचा प्रश्न सुद्धा शासनाकडे आमची ती एक मागणी आहे की पत्रकारासाठी घरकुलाचा मुद्दा सुद्धा त्यांनी मान्य करायला पाहिजे. आणि जे काही इन्शुरन्स आहे पत्रकारासाठी ते सुद्धा सरकारने मान्य करायला पाहिजे, अशी पत्रकाराच्या वतीनं मान्यता देण्यात यावी, अशी आमची पत्रकार संरक्षण समितीच्या वतीने मागणी आहे शासनाकडे. तर पत्रकार संरक्षण समिती आज पाथरी इथे आज दिनांक 18/2/2026 रोजी पाथरी तालुका कार्यकारिणी निवड करण्यात आली. सगळ्यांना नियुक्तीपत्र देण्यात आलं. मराठवाडा अध्यक्ष अहमद अन्सारी सर, तसेच आमचे परभणी जिल्हा अध्यक्ष शेख आझर सर. आणि आजचा जो कार्यक्रम होता, आज जो निवडीचा कार्यक्रम होता, तो पत्रकार संरक्षण समितीचे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये नावाजलेले आमचे मार्गदर्शक आदरणीय विनोद पत्रे सर हे नेहमी पत्रकारांच्या समस्यासाठी शासनाकडे भांडत असतात, पाठपुरावा करत असतात. कारण शासनाला मागून मागण्या करून पत्रकाराला मानधन सुद्धा चालू करण्यात यावं, यासाठी आपण पत्रकार संरक्षण समिती ही नेहमी सक्रिय सहभाग असतो. प्रत्येक आंदोलन असो, रस्त्यावर उतरून त्या पत्रकारासाठी काम करत असतात. म्हणून महिला असो, महिलांच्या पण बऱ्याच काही पत्रकार महिला आहेत, त्यांच्या सुद्धा बऱ्याच समस्या आहेत. कारण पत्रकार महिला म्हणलं की महिलेकडे बघण्याचा दृष्टिकोन समाजाचा वेगळा आहे. पण पत्रकार करीत असताना खूप काही जिम्मेदारी असतात आणि पत्रकार कसा आपण सगळ्या जिम्मेदारी पार पाडून पत्रकारिता करणं म्हणजे साधी गोष्ट नाहीये. तर महिलांना सुद्धा आपण पुढे आलं पाहिजे. महिलांना पण मी आवाहन करते की आपण पत्रकारितेमध्ये सुद्धा उतरलं पाहिजे. महिला पत्रकारांनी सुद्धा यामध्ये सहभाग घेऊन महिलांच्या समस्या सोडवल्या पाहिजे. आज या ठिकाणी मला 2 शब्द बोलण्याची संधी दिली, त्याबद्दल मी पत्रकार संरक्षण समितीचे मनापासून आभार व्यक्त करते. आणि न्यूज चॅनलचे आदरणीय आमचे सलमान सर यांचे सुद्धा मनापासून धन्यवाद सर. जय. तालुका अध्यक्ष मनेरे मॅडम यांनी आपले मनोगत व्यक्त केलेले आहे. पत्रकाराविषयी शासनाकडून काय मदत व्हायला पाहिजे त्यांनी स्पष्टपणे सांगितले. तसेच आमच्यासोबत परभणी जिल्ह्याचे जिल्हा